नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रियापदस्य सहचर हा तृतीय घटक द्वितीय सत्रातला पाहणार आहोत. प्रथमतः त्याचा आपण अर्थ जाणून घेऊयात. क्रियापदस्य सहचर हा क्रियापदाचे मित्र, सहकारी. पहा, पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामि एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति. अतः तानि क्रियापदानि. वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः. जानीमः तान् सर्वान्. तर पहा, पठामी वाचतो, लिखामी लिहितो, यच्छामी देतो, पश्यामी पाहतो. ही सगळी काय आहेत? क्रिया दर्शवतात. ही काय आहेत? सगळी क्रिया दर्शवतात. म्हणजे वाचण्याची क्रिया, लिहिण्याची क्रिया, देण्याची क्रिया, पाहण्याची क्रिया, या सर्व काय आहेत? क्रिया आहेत. मग या क्रिया दाखवतात, दर्शवतात, म्हणूनच त्यांना काय म्हटलं आहे? क्रियापद असं म्हटलेलं आहे. पहा, आता मी तुम्हाला एक वाक्य इथलंच दाखवते. गौरवः लिखती. ह्याचा मराठी अर्थ काय होणार आहे? गौरव लिहितो. अजिंक्यः पठामी. अजिंक्य वाचतो. आता वाक्यामध्ये जर फक्त आपण लिखती झाकून ठेवलं आणि फक्त म्हटलं गौरवः, पुढं कोणतीच क्रिया माहिती नाही आहे आपल्याला. लिहितोय का वाचतोय का पाहतोय का देतोय. म्हणजेच काय, तर वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद या दोन्ही आवश्यकच गोष्टी असतात. वाक्यामध्ये नुसताच कर्ता असून पण चालत नाही आणि वाक्यामध्ये नुसतंच क्रियापद असून सुद्धा चालत नाही. म्हणूनच क्रियापदाचे अनेक सहचर आहेत. मग ते कोणकोणते आहेत तेच आपण आज या लेसनमध्ये, या पाठामध्ये पाहणार आहोत. पहा, वाक्ये क्रियापदस्य नैके सहचरः. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाचे अनेक सहचर असतात, मित्र असतात. तर चला आज आपण जाणून घेऊयात ते सहचर कोणते आहेत, ते कोणते मित्र आहेत. तर चला पाहूया क्रियापदस्य सहचरः. तर पहा, इथं एक तुम्हाला चित्र दिसतंय. या चित्रामध्ये मुलगा खुर्चीमध्ये बसलेला दिसतोय आणि काहीतरी लिहितोय. आता अत्र का क्रिया, इथं कोणती क्रिया घडलेली आहे? उत्तर काय येतंय त्याचं? लेखनम. कः लिखती, कोण लिहितो? गौरवः लिखती, गौरव लिहितो. मग काय झालं तुमचं? गौरवः इति कर्ता. गौरव काय झाला तुमचा वाक्यातला? कर्ता झाला. आता गौरवः किम लिखती, गौरव काय लिहितो? गौरवः निबंधम लिखती, गौरव निबंध लिहितो. ज्या वेळेस वाक्याला म्हणजे कर्त्याला प्रश्न विचारला जातो काय म्हणून, त्यावेळेस तुम्हाला वाक्यातील कर्म मिळते. आणि ज्या वेळेस वाक्यामध्ये कोण हा प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस कह लिखती, कोण लिहितो, कोण हा प्रश्न विचारल्यानंतर वाक्याचा कर्ता मिळतो. आणि काय हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर काय मिळतं? कर्म मिळतं. मग आता या वाक्यामध्ये बघा, गौरवः किम लिखती, गौरव काय लिहितो? गौरव निबंध लिहितो. निबंध हे काय झालं वाक्यातलं तुमचं? कर्म. कर्म म्हणजे काय? तुम्ही जे कार्य करता, काम करता, त्याला कर्म असं म्हणतात. आता पहा, गौरव कर्ता समजला तुम्हाला, गौरव काय लिहितोय तेही समजलं तुम्हाला, वाक्यातलं कर्म. लिहितोय ही तर मुख्य क्रियापदच आहे वाक्यातलं, हेही समजलं तुम्हाला. आता पहा, कशाने लिहितोय? आता नुसत्याच हाताने लिहू शकणार आहे का तो?
काहीतरी साहित्य पाहिजे की नाही लिहायला. म्हणजेच काय, गौरवः केन निबंधम लिखती. गौरव कशाच्या साह्याने निबंध लिहितोय? पेनाने लिहितोय, पेन्सिलने लिहितोय, कशाने लिहितोय हे महत्त्वाचं आहे. गौरवः लेखन्या निबंधम लिखती. गौरव लेखनीने निबंध लिहितो. लेखनी इति साधनम करणम वा. लेखनी हे काय आहे? तुमच्या क्रियेचं साधन. क्रिया कोणती घडली याच्यामधनं? लिहिण्याची. कशाच्या साह्याने लिहितोय? तर लेखनीच्या साह्याने लिहितोय. म्हणून लेखनी हे तुमचं झालं वाक्यातलं करण. मग लेखन्या हे नेहमी तृतीया विभक्तीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत वापरलेला दिसतोय तुम्हाला. त्याच्यानंतर कर्म हे द्वितीया विभक्तीमध्ये असतंय आणि तृतीया विभक्तीमध्ये करण असतंय. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आता पुढे बघा, या चार्टमध्ये बघा, कर्ता विभक्ती कोणती? प्रथमा. उदाहरण काय? रमा गीतम गायती. कर्ता हे काय झालं तुमचं? कारक झालं. कर्म द्वितीया विभक्ती मधुरा जलम पिबती. इथं दिसते की नाही, लाल अक्षरात रमा वापरलंय. माला या नामाप्रमाणे प्रथमा एकवचन. त्याच्यानंतर कर्म द्वितीया विभक्ती मधुरा जलम पिबती. जलम द्वितीया विभक्ती. वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया. तसं जलम. आणि आपण आता तिसरा प्रकार कोणता मगाशी पाहिला त्यातला? करणम. करणम तृतीया. अहम सुधाखंडेन लिखामी. मी खडूने लिहितो. तृतीया विभक्ती.